नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत जे निसर्गरम्य वातावरणात जे गाव वसलेलं आहे असं सडा वाघापूर या ठिकाणी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आयोजित केलेलं आहे. पालकमंत्री केसरी भव्य ओपनचं बैलगाडा जंगी शर्यती आहे. तर आयोजकाकडून जाणून घेऊया मैदानाचा आराखडा, कशा प्रकारे मैदान असणार आहे, काय आहे, बक्षीस किती आहे, आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानं व जे शासनाने घालून दिलेले नियम आहेत त्या नियमानं जे मैदान होणार आहे का. नमस्कार. मैदान कशा प्रकारे होणार आहे, काय आहे? मैदान आपण या ठिकाणी नामदार शंभूराज साहेब देसाई कॅबिनेट मंत्री या नावाने आपण ओपन भव्य बैलगाडा शर्यत या ठिकाणी आपण भरवतो. आपण पहिलं बक्षीस आपण 1,01,11 आणि द्वितीय आहे आपलं 70,111, तृतीय आहे 50,111, चौथा आहे आपलं 30,111, पाचवा क्रमांक आहे आपला 25,111, सहावा आहे 15,111, सातवा आहे 11,000, आठवा आहे 10,000. अशा प्रकारे आपण या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे. आपल्या बक्षिसाची आपण रूपरेषा ऐकली, त्याचप्रमाणे आपली प्रवेश फी किती असणार आहे? आपण प्रवेश फी या ठिकाणी 1100 रुपये ठेवलेले आहे. आपण 1100 रुपये ठेवलेले आहे. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमान होणार का? अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच या ठिकाणी होणार आहे. कोणत्याही बैलगाडा मालकावरती इथे या ठिकाणी अन्याय होणार नाही याची काळजी आयोजक घेणार आहे. माणसांचं असं म्हणणं येतं की सडा वाघापूर म्हणल्यावर दरीखोऱ्याचं रान, तुम्ही काय सांगाल ह्या रानाविषयी सगळ्या? हे खरं तर हे जे आपण या ठिकाणी चॉईस केले, कारण ज्यावेळेला बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालक येतो त्या ठिकाणी हे सेंटरचं आपण मैदान म्हणून घेतले. कारण या ठिकाणी आपण सातारावरून जर बैलगाडा मालक आला गाड्या घेऊन तर तुम्ही तारळ्यात नागठाण्यावरून तारळ्यातून वरती येऊ शकता डायरेक्ट. दुसरा कराडवाले आहेत ती चापळ मार्गे, उमरज मार्गे, चापळ मार्गे वाघापूरला येऊ शकतात. आणि जे चिपळूणचं आहेत, चिपळूण पाटण, तो भाग पाटणवरून डायरेक्ट आपल्या ह्या ठिकाणी येऊ शकतो. असं कुठं रान आहे का म्हणजे जेणेकरून ओढा विहीर वगैरे जेणेकरून बैलांना पाहताय इथे कोणत्याही या ठिकाणी ओढा भोगळ किंवा विहीर या ठिकाणी कोणताही नाही, तलाव सुद्धा नाही या ठिकाणी. त्याचप्रमाणे स्टेज कोणत्या साईडला असणार आहे काय? स्टेज आपण या ठिकाणी आपल्या आता राईट बाजूला आपलं इथे काम चालू आहे बघा. या ठिकाणी आपण समदर्शकांचं म्हणजे निकाली पंचांचं या ठिकाणी हे केले, आपण स्टेज घेतले आणि त्याच्याच बाजूला आपण प्रमुख पाहुण्यांसाठी केले. अच्छा अच्छा, बॅरिगेटिंग असणार आहे. बॅरिगेट्स या ठिकाणी 400 फूट या बाजूला, 400 फूट या बाजूला आपण ठेवलेलं आहे. अच्छा अच्छा. झेंडापंच कोण असणार आहे? झेंडापंच दानवडे बापू, जे पूर्ण महाराष्ट्र राज्यात त्यांचा कुणी हात पकडत नाहीत असे आपले झेंडापंच विथ पट्टी घेऊन असणार आहेत. प्लस समालोचक कोण कोण आहेत? समालोचक म्हणून आवाजाचा बादशाह चंद्रयान कोकाटे आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोरे सरकार हे सुद्धा असणार आहेत. अच्छा. आणि P3 लाईव्ह आपलं स्क्रीन विथ स्क्रीन असणार आहे. कसल्याही अडचण इथं निकालाला अजिबात येणार नाही याची दक्षता समालोचक आपले मोरे आणि विथ आपले निकाली पंच आपले अध्यक्ष पाटण तालुका बैलगाडी संघटना यांच्याकडून आपले पंच पण आयोजित केलेलं आहे. त्यामुळे कसल्याही अडचण या ठिकाणी येणार नाही. म्हणजे इथं कोणतीही पार्सलिटी वगैरे होणार नाही? नाही, अजिबात होणार नाही. काय वशिलाबाजी वगैरे? कोणताही होणार नाही या ठिकाणी. P3 लाईव्हवर आदल्या दिवशीच आपण गट पाडणार आहे. त्याचप्रमाणे इथं जे हॉटेल व्यावसायिक येणार आहेत त्यांचं कसं नियोजन असणार आहे काय? आता जे हॉटेल व्यावसायिक येणार आहेत त्यांना आपण या स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला एकच जागा दिली आहे. अच्छा अच्छा. पाहता येतं इथं जास्त जागा आहे, त्या जागेत आपण तिथं त्यांना ती जागा दिलेली आहे. तिथे त्यांनी गाड्या लावू शकतात. त्याचप्रमाणे बैल जे आता हे उंचाव असल्यामुळे बैल मालकांना वगैरे इथं पाण्याची सोय वगैरे असणार का? आपण पाणी सोय इथं आपण टँकर मागवलेले आहेत. 4 अच्छा. टँकर आपण ट्रकचे मागवलेले आहेत मोठे. पाण्याची कोणतीही टंचाई इथं भासणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे. ठीक आहे. आणि आपण त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्स सांगितलेले आहे. अच्छा. ॲम्ब्युलन्सची पण सोय आहे. आणि येताना आपण या ठिकाणी वाघापूरवरती सगळी म्हणजे पाटणवरून गाड्या आल्या तरी वाघापूरवरती येणार आहे, तारळेवरून उमरेवरून आले तर वाघापूरवरती येणार आहे. तिथून आपण दिशादर्शक बाण आणि बॅनर दाखवलेले आहे तिथे लावणार आहेत. आज लागतील आपले बॅनर. अच्छा. कोणत्याही अडचण मैदानावरती येताना होणार नाही. 100%. आणि रेंज इथं या ठिकाणी जिओ आयडिया फुल आहे.
ठीक आहे. मग काय प्रॉब्लेम नाही. अडचणी येणार नाही लावला वगैरे? हो, आणि कोणताही बैल मगाशी सांगितलं तुम्हाला बैलगाड्यावरती कोणताही अन्याय होणार नाही या ठिकाणी, कारण जे आयोजक आहेत यशराजदादा देसाई समर्थक आणि MS ग्रुप यांनी जे भरवलेलं आहे, आयोजन केलेलं आहे, ते पूर्णतः आपण पारदर्शकता केलेली आहे या ठिकाणी. 100% मित्रांनो, आज जे पाटण तालुक्यातलं पहिलं मैदान या ठिकाणी जे पालकमंत्री केसरी म्हणून भव्य बैलगाडा शर्यत ओपनचं मैदान होणार आहे. आयोजक असणार आहेत माननीय श्री यशराज दादा देसाई समर्थक SM ग्रुप पाटण. धन्यवाद दादा.